गाव शहर वाडी वस्ती नको कुठेही घाण, आरोग्याचे सुंदरतेचे राज्याचे अभियान, हजार कंठामधून गाऊ निर्धाराचे गान. स्वच्छता अभियान, स्वच्छ महाराष्ट्र अभियान, स्वच्छता अभियान, स्वच्छ महाराष्ट्र अभियान. जाहीर आव्हान. बाबा, मला एक प्रश्न पडलाय. आता आणि तुला काय आज प्रश्न पडला आहे हो? बोल बोल, लवकर बोल. अगं ऑफिसला जायला वेळ होतोय मला. बाबा मला सांगा, ओला कचरा म्हणजे काय? अगं ओला कचरा म्हणजे अगदी सोपा आहे बाळा. ओला कचरा म्हणजे खरकट, शिळं अन्न, कुजलेली फळे, पालेभाज्या, अंड्याची टरफल, चहा पावडर, मासे, मांस, आपली केसाची गुंतवण, कापलेली नखे, पालापाचोळा, हा सगळा कचरा ओल्या कचऱ्यामध्ये येतो. आणि हा ओला कचरा हिरव्या बकेटमध्ये टाकायचा. बर, मग मला सांगा सुका कचरा म्हणजे काय? आता सुका कचरा, हे बघ, सुका कचरा म्हणजे पॉलिथिनच्या पिशव्या, प्लास्टिकच्या वस्तू, थर्मोकॉलचे तुकडे, लोखंडी वस्तू, कागदी बॉक्स, रबर, रद्दी, फाटलेले कपडे, हा सगळा कचरा सुक्या कचऱ्यामध्ये येतो. आणि हा कचरा निळ्या बकेटमध्ये टाकायचा. आता मला कळालं ओला कचरा कशाला म्हणायचं ते. मग बाबा मला सांगा, घरगुती घातक कचरा म्हणजे काय? अगं घरगुती कचरा म्हणजे काय, त्याच्यामध्ये रिकामी रंगाचे डब्बे, कीटकनाशकाच्या बॉटल्स, आपले CFL बल्ब, ट्यूबलाइट्स, दुरुपयोगी औषधे, मोडलेले थर्मामीटर्स, वापरलेल्या बॅटरीज, वापरलेल्या सुई, सिरिंज, दूषित गेजेस, हा सगळा कचरा घरगुती घातक कचऱ्यामध्ये येतो. आणि आता नगरपालिकेनं काय केलेलं आहे की ओला कचरा, सुका कचरा आणि त्याच्या बरोबर आता घरगुती घातक कचऱ्यासाठी लाल रंगाची बकेट केलेली आहे. तेव्हा आता घरगुती घातक कचरा या लाल रंगाच्या बकेटमध्ये टाकायचा. बर, पण बाबा सॅनिटरी पॅड्स कोणत्या कचऱ्यात टाकायचे? हा मात्र प्रश्न तो अगदी बरोबर विचारला. सॅनिटरी पॅड काय करायचे, कागदामध्ये गुंडाळायचे आणि त्याच्यावर लाल रंगाचा टिपका लावायचा आणि तो आमच्या स्वच्छता कर्मचाऱ्याकडे द्यायचा. म्हणजे तो बरोबर त्या कचऱ्याचं वर्गीकरण करून त्याची विल्हेवाट लावतो. बर, आता मला कळालं बाबा, ओला कचरा हिरव्या डब्यात टाकायचा, सुका कचरा निळ्या आणि घरगुती घातक लाल. अगदी बरोबर बघ. तर या सगळ्या कचऱ्याचं आपण योग्य पद्धतीनं वर्गीकरण. गाव शहर वाडी वस्ती